बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, गेल्या 5-6 दिवसांपासून तुम्ही पाहिला असाल आपल्या शिवसेना एक वादळ या माध्यमावर, आपल्या या युट्यूब माध्यमावर, हक्काच्या युट्यूब माध्यमावर आपण शिवसेनेविषयीच्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्या प्रतिक्रियांची जवळपास एक सिरीजच आपण चालवली. जवळपास 5 ते 6 व्हिडिओ किंवा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त व्हिडिओज आपल्या या शिवसेना एक वादळावर आले असतील. तुम्ही सर्वांनी ते पाहिलात. ही सिरीज आणण्यामागचं कारण असं, कारण सध्या ज्या मुंबईमधनं लोकसभेच्या 6 आणि विधानसभेच्या जवळपास 39+ जागा जातात, अशा मुंबईमध्ये शिवसेना कशी कमजोर झालेली आहे, कशी संपत चाललेली आहे, शिवसेना मुंबईमध्ये अस्तित्वात नाही, अशा प्रकारच्या पेड बातम्या पसरवणाऱ्यांचा पेव फुटला आहे. आणि ह्या सगळ्या पेड मीडिया आहेत बरं का. आपण आपल्या हक्काची माध्यमं याचसाठी विकसित करत असतो. त्यासाठीच मी तुम्हाला सर्वांनाही सांगत असतो, शिवसेना एक वादळला सबस्क्राईब करा. असो, आजही मी तुम्हाला वरळीच्या बीडीडी चाळीचे काही व्हिडिओज असतील किंवा त्यानंतर डोंगरी परिसरातले काही व्हिडिओज असतील, याची एक सिरीज तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन येतोय. ती नेमकी तुम्ही पहा आणि त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. एकनाथ शिंदे की उद्धव उद्धव ठाकरे शिवसेना फुटली, वाईट वाटलं तुम्हाला? खूप वाईट वाटलं. ज्यांना संघटनेने मोठं केलं ते लोक त्याचे फुटणे म्हणजे लय चुकीचा झालेला आहे. चुकीचं झालं. एकनाथ शिंदे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नव्हते, खासदारांना भेटत नव्हते, काम करत नव्हते आणि जो सन्मान शिवसैनिकांना मिळायला पाहिजे तो मिळत नव्हता आणि म्हणून आम्ही बाहेर. साहेब, शिवसैनिकांना सन्मान अजूनही भेटतो. उद्धव साहेब भेटत नाही ही कारणं झाली. ज्यांना जायचं होतं ते गेले, त्यांनी वेगळा स्थापन केला, त्यांचे संघटना मुख्यमंत्री झाले, चांगली गोष्ट आहे. पण उद्धव साहेबांना त्यांनी सोडून नाही जायला पाहिजे होतं. सोडून नाही जायला पाहिजे होतं. यावेळेला जरा कठीण आहे. नाही काय नाही कठीण, काही कठीण नाही. ते आता बोलणारच. त्यांचा विरोधकांचं काम आहे. त्यांना आता महाराष्ट्रात मुंबई काबीज करायचं त्यांनी स्वप्न बघितलं. हे काय स्वप्न सक्सेस होणार नाही. साहेब, उद्धव साहेबांना हरवायला इकडे दिल्ली येते, तरी दिल्ली इथून परत तशीच जाते. इकडे ताकद फक्त ठाकरे, उद्धव ठाकरे, बस. बाकी मतदारांना दिसली पाहिजे ताकद. दिसणार ना साहेब. आता तर तुम्ही बघा, आता तर उद्धव साहेब वन साईड येणार. काय झालंय, लोकल क्राऊडला पण आता समजून आलंय हे काय, कुठे कोणाला आपण निवडून देतो, काय देतो, त्याच्यावर कोण फोकस करत नाही. आता मी तुम्हाला सांगतो 100% उद्धव ठाकरेंची सीट लागणार. महाविकास आघाडीचं सरकार चांगलं होतं की एकनाथ शिंदे आणि भाजपचं? नाही, महाविकास आघाडी. पण एकनाथ रस्ते आता 300-400 किलोमीटरचे रस्ते तयार करतायत. तर रस्त्याचा काय प्रश्नच येत नाही ना. रस्त्यावर राहणार का माणसं? पब्लिकला राहायला घर पाहिजे, माणसाला नोकऱ्या नाही, मुलांना. त्या नोकरीसाठी कोण धावपळ करत नाही, कोणाला काय पडलेलं नाही. असं आहे. ते बीजेपी आणि हे नाही पाहिजे आम्हाला. बीजेपी आणि ते शिंदे सरकार नाही पाहिजे. ते तर म्हणतात आम्हीच निवडून येणार, 48 जागा भाजपच्या येणार आहेत असं भाजपचे. बोलून थोडी होणार आहे साहेब. बोलून होणार काय? बोलून नाही होत. नाही. यावेळेला कोण जिंकलं, उद्धव ठाकरे की भाजप? नाही, मुंबई कोण जिंकणार? उद्धव ठाकरे देणार. मुंबई कोणाची आहे? उद्धव ठाकरेंची आहे, शिवसेनेची आहे. त्याच्याकडे आमदार नाहीये. 40 आमदार सोडून गेले, 12 खासदार गेले म्हणून थोडी येणार. ते गेले म्हणून थोडी चालतं. ते गेले फक्त आमदारांवर चालतं का? पब्लिक ज्यांना सपोर्ट करणार तेच येणार ना पुढे. या काही प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांचा वर्क फ्रॉम होम होता, त्यांनी पण ट्राय केलेत करून. सर्वांचे इश्यूज होते, पण ठीक आहे. जे हवा होता त्याचा, जे टायमाला हॉस्पिटलायझेशन, मेडिसिन्स बऱ्यापैकी होता, चांगलंच होता. काय प्रॉब्लेम. आता भाजप आणि एकनाथ शिंदे म्हणतात ते घरीच बसून होते, काय कामच केलं नाही. 2.5 वर्षात काय काम झालं? बघा, खूप लोक पेपरमध्ये वाचून हे सर्व बोलतात येते, पण जे एज्युकेटेड आहे त्यांना माहीत आहे कसं, जे मतलब जास्त टफ होता काम करायला. पण त्यावेळी त्यांनी ते केले, चांगलंच होतं, असं काही हे नव्हतं. अजून 2-3 वर्ष त्यांना या पिढीमध्ये त्यांनी यांनी जे उद्धव ठाकरेंनी केलं, खूप केलं. उद्धव साहेबांना सुद्धा जेव्हा वेळ भेटला होता, मला वाटत नाही की त्यांना नीट काम करायला अशी संधी मिळाली. म्हणजे तुम्ही बघाल तर त्यांचं सरकार आलं आणि लगेचच मोठा एक संकटाला सामना जावा लागला. म्हणजे तुम्ही त्यांना जज करणे, मला वाटतं की हे आत्ताच्या घडीला चुकीचं. त्याच काळामध्ये त्यांना 2-3 वेळा सर्वोत्तम चीफ मिनिस्टर सुद्धा देखील त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे. उद्धव ठाकरे जिंकतील तसं बघायला गेलं तर. पण एकनाथ शिंदे जोरदार काम करतात असं तर प्रचार करतात ना. एकनाथ शिंदे हां काम करतात असं काहीतरी सोशल मीडियामध्ये येतं ना. ते सर्व हे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण. आमचा काय फायदा त्याच्यामध्ये? समृद्धी मार्ग आमचा काय घेणं देणंच नाही ना, काय संबंधच नाही ना. हिंदुत्व सोडलं असं वाटतं उद्धव ठाकरे? नाही, हिंदुत्व नाही सोडले. भाजपवाले तर बोलतात की हिंदुत्व सोडलं. उद्धव ठाकरे को जानते? सर बहुत अच्छे से जानता हूँ मैं, उनका बहुत फेवर भी करता हूँ.
फेवर करते हो और राज ठाकरे उन्होंने कोविड के अंदर जो काम किया है ना, वो एक जीनियस आदमी कर सकता है। उन्होंने बहुत अच्छे से मेंटेन किया कोविड का, और पॉलिटिकली भी वो उन्होंने जो हिसाब से सबर से काम लिया है, इज़ वेरी नाइस। लेकिन उनके साथ तो अभी साथीदार नहीं है, साथी जो होते हैं 40 लोग छोड़ के गए, तो इस बार जीतेंगे वो? 100% जीतेंगे सर, हम लोग पूरा सपोर्ट करने वाले हैं उनको इंशाल्लाह। क्योंकि बीजेपी बोलती कि उद्धव ठाकरे ने कुछ काम नहीं किया, एकनाथ शिंदे के लोग गलत बात है सर, उद्धव ठाकरे साहब ने बहुत काम किया है, और मैं उनसे बहुत फेवर करता हूँ उनका सर। लताजी बहुत बहुत शुक्रिया। पण त्या काळात कसं आहे, कोरोना आला, काही ह्या गोष्टी आल्या, त्यामुळे कदाचित त्यांना म्हणजे कुठे ना कुठे हे अडथळे आले असतील काम करायला, पण बाकी त्यांची कामं चांगलीच होती. उद्धव ठाकरे ने थोड़े कठिन नहीं आवड़ेगा? नाही नाही, कठीण असं काही नाही आहे. ठाकरे का काम कैसे था? एक्सिलेंट एक्सिलेंट. कुछ लोग बोलते हैं घर से बाहर निकले ही नहीं वो। बोलने वाले कुछ भी बोलेंगे, लेकिन उद्धव ठाकरे का लॉकडाउन में उन्होंने जो काम किया शायद किसने किया होगा. अभी एकनाथ, अच्छा ये अभी भाजपा बोल रही है कि हमारा मेयर बनेगा मुंबई महापालिका में, और उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि हमारा बनेगा। इस बार उद्धव ठाकरे को लड़ाई थोड़ी मुश्किल है, क्योंकि लोग छोड़ के गए, MLAs गए, MPs गए। मुश्किल तो नहीं है, हो सकता है, मुश्किल तो नहीं है, मुश्किल नहीं है, कैसे आपको ऐसे कैसे लगता है? क्योंकि अब महाराष्ट्र में उनके चाहने वाले अभी भी है, महाराष्ट्रामध्ये चाहने वाले अजूनही आहेत. उनके भी चाहने वाले. उद्धव साहेबांच्या ठाकरेंच्या हातात आहे. ते जिंकणार म्हणजे काय, एकनिष्ठ माणूस असला ना एकदम, की त्याला कोणी निवडून देतो ना. नाव तुमचं? नितेश संजय सोनवणे, हां, कुठलं गाव? पुन्हा. कोण जिंकेल, उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप? उद्धव ठाकरे. चला, मी काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, आणि या डोंगरीच्या उमरखाडीच्या नाक्यावरच्या या काही प्रतिक्रिया मी तुमच्या अशा प्रकारच्या सिरीज ज्यावेळेस तुम्ही पाहता, अशा प्रकारचे व्हिडिओज ज्यावेळेस तुम्ही पाहता, त्यावेळेस कळतं सर्वसामान्य मुंबईकरांचं शिवसेनेविषयीचं मत नेमकं काय आहे. आणि हाच त्यामागचा एक उद्देश आहे. या सर्व सिरीज ज्यावेळेस आपल्या शिवसेना एक वादळवर प्रसिद्ध झाल्या, तुम्हा सर्वांकडनं त्याला लाखोंचा जो प्रतिसाद आला, त्या सर्वांसाठी तुमचे एकदा मनपूर्वक आभार, आणि तुम्हा सर्वांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. आपल्या शिवसेनेला, आपल्या बाळासाहेबांच्या, उद्धव साहेबांच्या, आदित्य साहेबांच्या शिवसेनेला अशा प्रकारे जे बदनाम करण्याचं जे षडयंत्र या पेड मीडियाने उचललेलं आहे, त्या सर्वांच्या विरोधात शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा विनंती करतो, शिवसेना एक वादळला सर्वांनी, सर्व शिवसैनिकांनी, महाराष्ट्र प्रेमींनी आणि विशेषतः संविधान प्रेमींनी सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.